नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ असा आहे की आता रविवारी आहे कार्तिकी एकादशी. आता ही एकादशी जी आहे तर ज्यावेळेस भगवान विष्णू आहे तर 4 महिन्याच्या निद्रेनंतर भगवान विष्णू हे जागे होतात आणि मग आपल्या विश्वाची जी सूत्रे आहेत तर ती हाती घेतात. म्हणून मी या एकादशीला जास्त महत्त्व दिलं जातं, कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये ही जी तिथी आहे म्हणजेच की हा जो दिवस आहे तर अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्याच्या निद्रेनंतर जागे होतात आणि भगवान विष्णूंच्या जागरणाने चातुर्मास काळ जो आहे तर तो संपतो आणि मग आपल्या भगवान विष्णूंच्या या चातुर्मास काळानंतर भगवान विष्णूंचे जे म्हणजेच की आपल्या घरातील म्हणा मुला-मुलींचे विवाह जे आहे तर या 4 महिन्यामध्ये केले जात नाहीत. तर मग तिथून पुढे म्हणजेच की ही जी एकादशी झाल्यानंतर मग तिथून विवाह हे संपन्न होत असतात. आता त्याचप्रमाणे मग गृहप्रवेश असेल किंवा इतर कोणते समारंभ असतील तर हे केले जातात. एवढे या एकादशीला एवढे महत्त्व दिले जाते. त्याचप्रमाणे आता प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी मुलांची आपल्या प्रगती व्हावी, मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी किंवा मोठी मुलं असतील तर त्या मुलांची नोकरीमध्ये मुलांना यश मिळावे, पाहिजे तशी नोकरी मिळावी म्हणून असं प्रत्येक आईला आई-वडिलांना आपल्या मुलांसाठी वाटत असते. आता मुलांवरती कोणते विघ्न येत असतील तर ते विघ्न दूर व्हावे किंवा ते दोष दूर व्हावे असे प्रत्येक मुलांच्या आईवडिलांना वाटत असते. म्हणून मग आई जी आहे तर आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकादशीचा उपवास हा करत असते. आता आपली इच्छा पूर्ण होत नाही म्हणून मग एकादशी हे जे आहे तर हे पापांपासून मुक्तता मिळण्यासाठी एकादशीचा उपवास हा केला जातो. आता पापांपासून मुक्तता मिळण्यासाठी म्हणजेच की नकळत जे आपल्याकडून पापं घडली असतील तर त्या पापांपासून मुक्तता मिळण्यासाठी एकादशीचा हा उपवास केला जातो. आता कोणतीही एकादशी जी आहे तर ती एकादशी जर आपण उपवास केला आणि भगवान विष्णूंची सेवा केली तर आपल्या घरातील कोणतेही विघ्न जे आहेत तर ते दूर होत असतात. म्हणून मग कार्तिकी एकादशीला फक्त आईने आपल्या मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे. तर हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांचे सर्व विघ्न दोष दूर होतात, मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते, नोकरीमध्ये मुलांना यश मिळते, मुलांवरती एखाद्या काही विघ्न येत असतात किंवा काही ना काही मुलांमध्ये दोष असतात तर हे सगळे दूर होतात. तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे आणि हा दिवा मग कधी लावायचा आहे याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मग तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला विष्णू सहस्त्रनाम किंवा मग तुम्ही नारायण कवचचे पण पठण केलात तरीही चालेल. पण हे पठण मग आपल्याला कधी करायचं आहे, तुम्ही ज्यावेळेस सकाळी देवपूजा कराल त्यावेळेस पण तुम्ही हे पठण करू शकता. कारण की आपण जे ह्या सेवा करू आपल्या भगवान विष्णूंसाठी तर त्यावेळेस मग आपल्या घरातील सर्व दुःख संकटे दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये मग सुख प्राप्त होते. त्याचप्रमाणे आता एकादशी कोणतीही असेल तर त्या एकादशीला दान करण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते. तर दान करण्यामध्ये तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करू शकता किंवा मग तुम्ही एखादं फळ दान करू शकता, त्यामध्ये केळी म्हणा किंवा तुम्ही गूळ दान करू शकता. आता जे तुम्हाला जमत असेल, बेसनाचे लाडू किंवा पिवळी फळे म्हणा, मिठाई म्हणा, कारण की पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असतो. म्हणून मग पिवळ्या रंगाचे दान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. आपण जर ह्या वस्तू दान केल्या तर मग आपल्या घरामध्ये सुख शांती मिळत असते. म्हणून मग ह्या वस्तू आवर्जून दान करायचं आहे. आता सगळ्यांना तर माहितीच आहे, तुळस जी आहे तर हे आपल्या जे जगाचे स्वामी आहेत ज्यांना आपण भगवान श्री हरिविष्णू म्हणत असतो तर त्यांना तुळस ही अत्यंत प्रिय आहे. आता एकादशीच्या दिवशी विष्णूंना तुळशीची पाने अर्पण केली जातात भगवान विष्णूंना, हे सगळ्यांना माहितीच आहे. पण तुळशीच्या झाडाची पण पूजा करण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते, कारण की तुळस जी आहे तर एक माता लक्ष्मीचं दुसरं रूप मानले जाते. म्हणून आपल्या घरातील विघ्न दूर व्हावे, घरामध्ये प्रगती व्हावी म्हणून तुळशी मातेची पूजा ही दररोज केली जाते. तर आपल्याला काय करायचं आहे, हा जो दिवा लावायचा आहे तुम्ही हा दिवा सकाळी पण लावू शकता 12च्या आतच. जर तुम्हाला सकाळी हा दिवा लावणं शक्य नाही झालं तर तुम्ही सायंकाळी पण हा दिवा लावू शकता. आता हा दिवा मग तुळशीच्या झाडासमोरच लावायचा आहे. तर हा दिवा आपल्याला तुपाचा लावायचा आहे. आता कारण की काय होतं की आपण ज्यावेळेस हा दिवा लावू तर असे केल्यामुळे काय होतं, आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते, घरामध्ये सुख शांती प्राप्त होत असते. म्हणून आपल्याला हा असा दिवा लावायचा आहे आणि मुलांचे सर्व विघ्न दोष दूर होतात. मग त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, जर तुम्ही हा उपाय सकाळी करणार असाल तर पाण्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं गंगाजल टाकून हे पाणी जे आहे तर घराबाहेर शिंपडायचं आहे किंवा जिथे तुळशी वृंदावन आहे तिथे तुम्ही हे पाणी शिंपडू शकता. आणि त्यानंतर काय करायचं आहे,
आणि तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा नसेल, बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे किंवा स्वामी समर्थाची मूर्ती एका ताम्हणामध्ये घ्यायचं आहे आणि मूर्तीला अभिषेक घालायचा आहे, विधियुक्त पूजा करायची आहे, पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायचं आहे आणि तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. आता तुळशीपत्र एकादशीच्या दिवशी तोडलं जात नाही, पण खाली पडलेलं तुम्ही तुळशीपत्र घेऊन पण अर्पण करू शकता. नंतर मग काय करायचं आहे, आपल्याला पूजा करून झाल्यानंतर घरामधील वातावरण प्रसन्न करायचं आहे, धूपदीप लावायचा आहे. आणि आपण ज्यावेळेस देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करतो, धूपदीप लावतो, त्याच वेळेस आपल्याला तुळशी मातेपुढं पण दिवा लावायचा आहे. आणि तुळशी मातेपुढे एक छोटीशी रांगोळी काढायची आहे, माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत, हळदी कुंकू भरायचं आहे पावलांमध्ये. जी रांगोळी काढली आहे त्या रांगोळीमध्ये तुम्ही रंग भरा किंवा हळदी कुंकू टाकायचा आहे. आणि नंतर मग आपल्याला काय करायचं आहे, एक दिवा घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही पंती घेऊ शकता किंवा मग तुम्ही कणकेचा दिवा बनवलात तरीही चालेल. मग त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला कुंकवाने हळद एकत्र करून मग स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक काढल्यानंतर त्यामध्ये मग तुम्ही जी पंती घेतली आहे तर ती पंती आपल्याला त्यावरती ठेवायची आहे. त्या अगोदर त्या स्वस्तिकवरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि मगच आपल्याला ती पंती ठेवायची आहे. तर हा दिवा आपल्याला तुपाचाच लावायचा आहे, कारण आपण तुपाचा दिवा लावला तर आपल्या घराची प्रगती होते. तुपाच्या दिव्याचा जो सुगंध आहे दिव्याचा, तो माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतो, म्हणून मग आपल्या घराकडे आकर्षित होत असते. मुलांचे सर्व विघ्न दोष दूर होतात आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीही होत असते. नंतर मग काय करायचं आहे, तो दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पांढऱ्या रंगाचे जे तीळ असतात तर ते पांढऱ्या रंगाचे तीळ त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. आणि नंतर मग दिव्यामध्ये 5 काळी मिरी टाकायचं आहे आणि भीमसेनी कापराची एक वडी टाकायची आहे आणि दिव्याची पूजा करायची आहे, फूल वगैरे अर्पण करून. नंतर मग आपल्याला तिथेच बसून विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आणि तुमची जी पण काही इच्छा असेल मुलांबद्दल तर ते सांगायचं आहे. मुलांचे कोणते विघ्न येत असतील मुलांवरती त्याबद्दल सांगायचं आहे किंवा मुलांमध्ये काही दोष असतील ते सांगायचं आहे किंवा मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही, नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर जे पण काय असेल त्याबद्दल सांगायचं आहे. जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता. फक्त नमस्कार करून मग विष्णू सहस्त्रनाम संपेपर्यंत तिथेच बसून राहायचं आहे. आणि त्यानंतर मग काय करायचं आहे, आपली जी काही इच्छा असेल ते सांगायचं आहे. आणि हा जो दिवा आहे तर हा दिवा ज्यावेळेस तुम्ही सकाळी जर हा दिवा लावणार असाल तर तो दिवा 2 तास म्हणजे चालू राहायला पाहिजे, एवढं त्या दिव्यामध्ये तूप टाकायचं आहे. आणि जर तुम्हाला हा सकाळी दिवा लावणं शक्य नाही झालं तर तुम्ही सायंकाळी 6 नंतर हा दिवा लावू शकता. आणि हा दिवा लावत असताना पण त्या दिव्यामध्ये पण म्हणजेच की तो दिवा 2 तास राहील एवढं दिवामध्ये तूप म्हणा. जर तूप नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तिळाचा किंवा मोहरीचा पण दिवा हा लावू शकता, पण शक्यतो हा दिवा जो आहे तर तुपाचाच लावायचा आहे तुळशी मातेला. तर मग नंतर हा उपाय केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील ज्या कोणत्या अडचणी आहेत तर त्या अडचणी मुलांच्या दूर होतात. आणि मग दुसऱ्या दिवशी त्या दिव्याचं काय करायचं, तर तो दिवा तिथून आपल्याला उचलायचा आहे आणि दिव्यामध्ये आपण जे तीळ टाकले आहे, काळी मिरी टाकली आहे तर ते एखाद्या निर्माल्यामध्ये टाकायचं आहे आणि दिवा स्वच्छ करून तुम्ही घरामध्ये वापरू शकता. तर असा दिवा आईने आपल्या मुलांसाठी लावल्यानंतर मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत असते, म्हणून मग आपल्याला असा दिवा आवर्जून लावायचा आहे. तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.